यासोबतच वळूयात पुढच्या बातमीकडे। पीएम श्री आदर्श शाळेत सुविधांचा अभाव पाहायला मिळतोय। तब्बल 481 चिमुकल्यांना शौचालयासाठी उघड्यावर जाण्याची वेळ आली आहे। कुडाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील हा प्रकार आहे आणि इथलाच आढावा घेतलाय प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी। महाराष्ट्रातल्या दुर्गम, डोंगराळ आणि ग्रामीण भागामध्ये स्मार्ट शाळा असाव्यात हा शासनाचा प्रोजेक्ट आणि शासनाचा उपक्रम खऱ्या अर्थानं अनेक ठिकाणी गावात सत्यात उतरला असला तरी मात्र काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्रुटी देखील आढळून येत आहेत। मी आता सध्या जावळी तालुक्यातल्या दुर्गम भागातल्या असणाऱ्या कुडाळ गावातल्या शाळेमध्ये आहे। या शाळेला आपण पाहू शकतो की पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्र असं नामांकन देखील मिळालेलं आहे आणि याला नामांकनामुळे ही 1864 साली स्थापन झालेली ही शाळा आहे। 1864 साली स्थापन झालेल्या या शाळेमध्ये 471 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत। या शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी चांगली सुखसुविधा करून दिली असली तरी मात्र काही ठिकाणी त्रुटी देखील आढळून येत आहेत। ग्राम पातळीवर काही निधी देखील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून येऊन ठेपलेला आहे, मात्र अद्याप तो खर्ची न झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची या ठिकाणी गैरसोय देखील होत आहे आणि याच पार्श्वभूमीवर या शाळेतील शौचालय देखील ची दुरावस्था मोठ्या प्रमाणात समोर आलेली आहे। त्यामुळे आता स्मार्ट शाळा ही 1,61,00,000 रुपयाची ही बांधण्यात आलेल्या या स्मार्ट शाळेचा प्रोजेक्ट खऱ्या अर्थानं सत्यात उतरायचा असेल तर या शाळेमध्ये टाकण्यात आलेला निधी, शौचालय त्याचबरोबर इतर काही सोयी या व्यवस्थित करून दिल्या तर या भागातल्या, या शाळेतल्या, या गावातल्या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने स्मार्ट शाळेचा उपयोग करता येऊ शकतो। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। अनेक उपक्रम राबवले जातात। उदाहरणार्थ पीएम श्रीतून आपल्या शैक्षणिक सहली जातात, परिसर भेटी, त्याच्यासाठी मुलांनाही नेलं जातं। पीएमसी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुडाळ आमच्या पीएमसी शाळेला एनजीओच्या मार्फत माझ्या पाठीमागे दिसते ते बास्केटबॉलचं ग्राउंड साधारणपणे 7 ते 8 लाख रुपयाचं इस्टिमेट त्याचं आहे आणि हे आपल्याला एनजीओकडून मिळालेलं आहे। त्याचबरोबर शाळेसाठी मुलांसाठी शौचालयाचं 1 युनिट, मुलींसाठी शौचालयाचं 1 युनिट आणि शिक्षकांसाठी 1 युनिट अशा प्रकारचं एनजीओच्या मार्फत आपल्याला मंजूर झालेलं आहे। त्याचं काम थोड्याच दिवसात सुरू होईल। तर सध्या आमच्या कुडाळ शाळेमध्ये म्हणजे पट आहे 482 आणि त्या पटानुसार मुलांसाठी, मुलगे बॉयजसाठी फक्त आम्हाला वॉशरूमची थोडी गरज आहे, तिथं कमी आहे वॉशरूम, त्यानुसार आम्हाला म्हणजे बाथरूमची गरज आहे। आणखी त्याचबरोबर दुसरे अशी गरज असे काही नाही। मग या ठिकाणी सर्व शिक्षक पण पटानुसार आहेत। त्याचबरोबर इथं मैदानसुद्धा उपलब्ध आहे सुंदर असं पटानुसार, किंवा 106च्या 100च्या वर पट असल्यामुळं आम्हाला कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षणचे शिक्षक ज्यादाचे 3 शिक्षक या ठिकाणी उपलब्ध आहेत। त्यामुळे अधिकचं ज्ञान या शाळेतील मुलांना नक्कीच मिळत आहे, त्याचा फायदा नक्की होत आहे। चांगलं म्हणजे जास्त लक्ष दिलं जातं इथे आणि कलागुणांना जास्त वाव दिला जाता। म्हणजे वक्तृत्व असू द्या, निबंध असू द्या किंवा इतर शैक्षणिक स्पर्धा असू द्या, ह्या पीएम श्रीमध्ये जास्त संधी आहेत मुलांना। अगदी मुलांना संगणक कक्ष असेल आणि यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत जसं पालकांना पीएम श्री शाळांचं महत्त्व कळते तशी आमच्या शाळांतल्या मुलांची पटसंख्या वाढली आहे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।